बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसानं जिल्हा रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमधल्या छताचा काही भाग अचानक कोसळला। या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता। सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही। मात्र रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मागच्या आठवड्यातच पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेत इथली आरोग्य अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती। दरम्यान याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि याच पावसानं जिल्हा रुग्णालयातील जी काही इमारत आहे त्याला या ठिकाणी गळती देखील लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अचानक या ठिकाणी या इमारतीला गळती लागल्यानं जे इथले रुग्ण होते त्यांच्यामध्ये देखील धावपळ उडाल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आपण ही दृश्य पाहू शकता। जिल्हा रुग्णालयातील हा वॉर्ड आहे, जनरल वॉर्ड, ज्या ठिकाणी रुग्ण जे आहेत ते देखील होते। मात्र ज्यावेळेस या ठिकाणची धोकादायक परिस्थिती लक्षात आलेली होती त्यानंतर या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने येथील जे रुग्ण होते त्यांना दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि इथली जी जागा आहे ती या मोकळे करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण जे आहेत ते देखील त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत। असं असताना याच ठिकाणी ही इमारत आहे त्याच्या छताला गळती जी आहे ती लागलेली आहे आणि ज्यावेळेस या ठिकाणी गळती लागलेली होती, छत जो आहे तो काही कोसळला होता, त्या दरम्यान रुग्ण जे आहेत ते देखील होते। काही मागच्या आठवड्यामध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील दौरा झालेला होता आणि या ठिकाणी जे आरोग्य प्रशासनातील अधिकारी आहेत त्यांची देखील कान उघडणी स्वतः अजितदादांनी केलेली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर जिल्हा रुग्णालयातील ही परिस्थिती नक्कीच धोकादायक अशी म्हणावी लागेल आणि त्यामुळे रुग्णालयातील जे रुग्ण होते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा।